सध्या देशामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सगळ्यात मोठी चर्चा आहे। देश भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। असं असताना त्यात राजकारणाचा देखील एक रंग चढताना दिसतोय। कुठे नाराजी आहे तर कुठे निमंत्रणावरून वाद देखील होत आहेत। नेमकं काय घडतंय पाहूया साम टीव्हीच्या एका खास रिपोर्टच्या माध्यमातून। मुख्यमंत्री 22 तारखेनंतर अयोध्येला जाणार। आमदार खासदार मंत्र्यांसह महायुती महादौरा करणार। फेब्रुवारी महिन्यात महायुती सरकारचा अयोध्या दौरा। बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण आहे। पण एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अशा तिघांनीच लोकार्पणाला जाण्याऐवजी सोहळ्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती शिंदे फडणवीसांनी दिली आहे। अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल। आम्ही सगळेच कारसेवा नाही, कारसेवा झाली आहे, आता रामसेवेला जायचं आहे, रामदर्शनाला जायचं आहे। त्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ। आम्ही म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे जाऊ आम्ही। महायुतीच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली। आम्ही सुद्धा अयोध्येला गेलो पण त्याची पब्लिसिटी केली नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। हे बघा, अयोध्येला मी सुद्धा गेलो होतो। मी तिथं श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे, पण तो मी व्यक्तिगत समजतो। माझ्या कुटुंबाबरोबर गेलो, त्याचं राजकारण नाही केलं, त्याचं कुठे पब्लिसिटी केली नाही। गेलो, दर्शन घेतलं आणि मी परत आलो। मग आता तुम्ही जर श्रीरामाच्या अयोध्याच्या कार्यक्रमाचं नाही तर तुम्ही तिथं गेला, जिथं कुठं गेला असाल, नाही तर पूर्वी काय केलं असेल तर त्याचे जर फोटो ट्विट आज जर तुम्ही करत असाल त्याचा अर्थ त्याच्यावर तुम्ही राजकारण करत आहात। एकीकडे राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण असतानाही महायुतीच्या नेत्यांनी अयोध्येला जाणं तुर्तास टाळलंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टनं आलेल्या निमंत्रणावरून राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंना 16 जानेवारीला स्पीड पोस्टनं निमंत्रण पत्रिका मिळाली आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपक राय यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय। बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इतर मान्यवरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निमंत्रण देण्यात आलं। पण उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवल्यामुळे टीका होतीये। शिवाय निमंत्रण पत्रिका मातोश्रीवर न पाठवता शिवसेना भवनच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे। स्पीड पोस्टनं निमंत्रण पत्रिका आल्यामुळे होणाऱ्या टीकेला शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। हा नतद्रष्टपणा आणि दळभद्रपणा, टीव्ही स्टार, नट्या, नट, बरं का, ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचा आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रणं दिली। पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता, संघर्ष होता, तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार। दरम्यान उद्धव ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याला जाणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं। इथे अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, तिथे नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात ठाकरे सोहळा साजरा करतील। उद्धव ठाकरे 22 आणि 23 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर आहेत। 22 जानेवारीला काळाराम मंदिर दर्शन घेतील आणि त्यानंतर गोदावरीच्या तीरावर रामकुंड इथं आरती करतील। तर 23 जानेवारीला नाशकात ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं, तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जिथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं
विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे. ते आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते, हजारो शिवसैनिक हे येतील. आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे. त्याची पण तयारी जोरात सुरू आहे. अयोध्येतल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातही राम मंदिर सोहळ्याचा मोठा उत्साह आहे. पण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच ठाकरे विरुद्ध मोदी असा सामना रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.